गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. नाव न घेता उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका. गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला ते सगळ्यांनी पाहिलं. शिंदे आणि फडणवीसांचा नाद करू नका, भरत गोगावले यांचं उद्धव ठाकरे यांना उत्तर. उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये 25 मिनिट चर्चा. नार्वेकरांच्या भेटीनंतर ठाकरे राम शिंदे यांच्या भेटीला. अधिवेशन काळातच विरोधी पक्ष नेत्यांची निवड व्हावी, ठाकरेंची ही मागणी. नियमांचं बोलाल तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा. विरोधी पक्ष नेत्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. विरोधी पक्ष नेतेपद सत्ताधाऱ्यांनी ठरवू नये, ठाकरेंचा सल्ला. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम, तर शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार. मुंबई ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय, चव्हाणांची माहिती. भाजपचा मलिकांना विरोध कायम. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक करणार, त्यामुळे निवडणुकांमध्ये युती नाही, सूत्रांची माहिती. अखिल नावाची व्यक्ती पणन मंत्र्यांच्या पीएचं नाव घेते आणि सेंटर चालू करण्यासाठी 4 लाख मागते. वडेट्टीवारांचा आरोप, तर वडेट्टीवारांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू. अखिल काझी यांनी सर्व आरोप फेटाळले. निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार. महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती संदर्भात परवानगी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची ही माहिती. न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही. राष्ट्रीय हरित लवादाचा तपोवनासंदर्भात अंतरिम निर्णय. किती झाडं तोडायची याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या केल्या सूचना. हैदराबाद गॅझेटियर JR नुसार 3 महिन्यांमध्ये केवळ 98 प्रमाणपत्र. प्रमाणपत्रासाठी 594 अर्ज, 98 अर्ज मंजूर. सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातून. नागपूरमध्ये मराठी शाळा वाचवण्याच्या मुद्द्यावरून विद्यार्थी संघटनेचं आंदोलन. शिक्षण मंत्री दादा भुसेंना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवलं. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. मराठा ओबीसी नंतर आता हलबा समाज आक्रमक. आरक्षणासाठी नागपूरमध्ये 7 दिवसांपासून आमरण उपोषण. कोष्टीही जात नाही, आम्हाला हलबा म्हणूनच जात प्रमाणपत्र द्या, अन्यथा जल आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा. शनी शिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा जुन्या विश्वस्तांकडे. औरंगाबाद खंडपीठाकडून प्रशासकाची नियुक्ती रद्द. विश्वस्ता मंडळाकडून निर्णयाचं स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. 90व्या वर्षी लातूरमध्ये राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांकडून चाकूरकरांना श्रद्धांजली अर्पण. राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार. AI हबसह 45,000 लोकांना रोजगार मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ही घोषणा. देशभरात 2027 मध्ये 2 टप्प्यांमध्ये जनगणना होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेटही मंजूर.